नमस्कार. मी पुन्हा आली आहे तुमच्या भेटीला सार्थ अनुभव चॅनलमध्ये. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात सगळे? आत्ताच आषाढी एकादशी झाली आहे, बरोबर ना? तुमच्या सगळ्यांचा उपवास सुद्धा असेल. तीच एक नवीन गोष्ट, नवीन कथा, नवीन गप्पा म्हणा तुम्ही, घेऊन आली आहे तुमच्यासाठी. बघा ना, त्या आषाढी एकादशी झाली म्हणजेच काय, देवशयनी एकादशी झाली. देवशयनी एकादशी म्हणजे देव झोपी जातात. त्या दिवशी देव आध्यात्मिक निद्रेमध्ये जातात. आध्यात्मिक निद्रा त्यांची चालू होते. आता देवशयनी एकादशी ते प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी हा कालावधी असतो 4 महिन्यांचा. 4 महिने देव झोपलेले असतात. आध्यात्मिक निद्रा म्हणू शकता तुम्ही किंवा योग निद्रा म्हणू शकता तुम्ही त्यांची. तर तुम्ही मला विचाराल की 4 महिने 4 महिने देव निद्रेमध्ये असतात का? 4 महिने हा खूप मोठा कालावधी आहे आपल्यासाठी. तर हो, देव 4 महिने निद्रेमध्ये असतात. पण हे 4 महिने म्हणजे त्यांच्या पूर्ण दिवसामधली थोडीशी विश्रांती असते, जी ते घेत असतात. थोडीशी विश्रांतीसाठी ते जातात. हे 4 महिने म्हणजे त्यांची छोटीशी विश्रांती असते आणि त्यासाठी ते जातात. पण बघा ना, हे 4 महिन्यांमध्ये सुद्धा निसर्गाची निसर्गाचं जे चक्र आहे त्याची सुद्धा पुनर्निर्मिती होत असते. तुम्ही आजूबाजूला बघाल, निसर्ग किती हिरवा झाला आहे. पाऊस पडतो आहे. पावसाच्या पाण्याने नवीन नवीन झाडांची निर्मिती होते. समुद्राच्या बाबतीत म्हणाल तर समुद्र जो आहे तर त्यामध्ये नवीन नवीन माशांची निर्मिती होत असते. आता पावसाळा चालू आहे म्हणल्यावर पाण्याची निर्मिती होत असते. भविष्याच्या साठवणीसाठी पाण्याच्या साठ्याची निर्मिती सुद्धा आत्ताच होत असते. तर ह्या अशा नवीन निसर्गाच्या चक्रामध्ये सुद्धा तुम्ही कधी अनुभवले का? हे माझा पर्सनल अनुभव आहे. तुम्हाला सांगते की माझं सुद्धा खूप छान कॉन्सन्ट्रेशन होतं ह्या पावसाच्या दिवसामध्ये. तुम्ही सुद्धा करून बघा की तुमचं कॉन्सन्ट्रेशन होतंय का ह्या पावसाच्या दिवसामध्ये. तुम्ही जेव्हा सकाळी उठा तेव्हा तेव्हा तुमचं आवरून झालं की देवासमोर एकदा नमस्कार करा आणि 5 मिनटं जर खूप जास्त असतील तर तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा वेळ तुम्ही ओंकार म्हणा किंवा ध्यान करा तुमच्या आवडीच्या देवाचं किंवा प्राणायाम करू शकता. जर तुम्हाला जमत असेल तर योगा करू शकता. तर तुम्हाला माहिती आहे ह्या सगळ्यांनी काय होतं, फक्त 3 ते 4 दिवस तुम्ही करा. 5व्या दिवशी तुम्हाला नक्की वाटेल की मी थोडंसं स्ट्रेसलेस फील करतोय. तुम्ही 3 ते 4 दिवस हे करून तर बघा. तुमचं जे टेन्शन आहे थोडंसं कमी झाल्यासारखं वाटेल. तर तुम्ही म्हणाल असं कसं? जेव्हा आपण हे ध्यानधारणा करतो तेव्हा हे आजूबाजूचे जे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ते आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. त्यामुळे मन खूप शांत होतं आपलं. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा बुद्धी तटस्थ होते आपली. आणि जेव्हा बुद्धी तटस्थ होते तेव्हा ती पॉझिटिव्ह विचार करते, स्मार्टली विचार करते. आणि ही जी तटस्थ बुद्धी आहे ना, आपल्या आयुष्यात जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत, टेन्शन्स आहेत, ओव्हर थिंकिंग आहे जे आजकाल खूप घडतं आहे ओव्हर थिंकिंग, त्याच्यावरती स्मार्टली मार्ग काढते. आणि त्यामुळे हे इतकं सुंदर आपण मार्ग काढतो आपल्या आयुष्यामध्ये, टेन्शनपासून फ्री होतो. आणि त्यामुळे काय होतं, आपलं आयुष्य खूप सुखमय आणि छान होतं. हा देवाने दाखवलेला जो मार्ग आहे तो आजही आपण आपल्या आयुष्यात वापरू शकतो. तुम्ही सुद्धा वापरून बघा. तुम्हाला खूप स्ट्रेसलेस वाटेल. आयुष्य अजून छान आणि आनंदी आपण करू शकतो. आणि जेव्हा आपली अशी तटस्थ बुद्धी असते तेव्हा आपण आपलं ध्येयसुद्धा चांगल्या पद्धतीने गाठू शकतो. कोणीही असू दे, लहान बाळ असू दे, लहान मुलं असू दे किंवा एक मोठी व्यक्ती असू दे, म्हणजे सगळ्यांसाठीच मेडिटेशन खूप उपयोगाचं आहे. तर हा देवाने दाखवलेल्या मार्गावरती चालूया, आनंदी राहूया, सर्वांसोबत आनंदी राहूया आणि देवाने दाखवलेल्या वाटेवर चालूया. हरि ओम तत्सत.